आजच्या लेक्चरमध्ये आपण 1857चा उठाव हे प्रकरण पाहणार आहोत। 1857चा उठाव हा भारताच्या इतिहासामधला एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून आपण याच्याकडे पाहतो, कारण या उठावाला कारणीभूत असणारे घटक ही अनेक असलेले आपल्याला पाहायला भेटतात। आणि हा उठाव जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात 100 वर्षाची जी राजवट ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये होती त्या राजवटीच्या विरोधात हा झालेला उठाव होता आणि त्याला कुठली कारणीभूत होती याचा आढावा आपल्याला या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। तर या 1857च्या उठावाला कारणीभूत असणारं पहिलं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे कुठलं, तर राजकीय कारण। या राजकीय कारणामध्ये आपण पाहू शकतो ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य विस्तारवादी धोरण, ज्या धोरणामुळे भारतामध्ये अनेक सत्ताधीश, भारतातील सर्वसामान्य जनता, भारतातील जे काही वर्ग होता जो ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात पेटून उठला, साम्राज्य विस्ताराचा विरोध करताना आपल्याला पाहायला भेटतो। आणि त्यामुळेच या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये 1857चा उठाव हा झालेला आपल्याला पाहायला भेटतो। कारण 1757ला ईस्ट इंडिया कंपनीनं प्लासीच्या लढाईनं भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला आणि तो बक्सारच्या लढाईनं पाया बंगालमध्ये मजबूत केला आणि तिथूनच भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची राजवट जी आहे ती राजवट या ठिकाणी विस्तारवादी बनू लागलेली आपल्याला पाहायला भेटते आणि हळूहळू व्यापार करणाऱ्या इंग्रजांनी भारतामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचं काम सुरू केलं, साम्राज्य विस्तार निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याचाच परिणाम पुढे अनेक उठावामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। इव्हन एवढंच नाही, 1857चा उठाव हा काही पहिला उठाव ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही। याच्या विरोधात काही प्रादेशिक सुद्धा उठाव झालेले आपल्याला पाहायला भेटतात। मग त्यामध्ये संन्याशांचा उठाव आहे, त्यामध्ये कोळ्यांचा आहे, त्यामध्ये खोंडांचा आहे, त्यामध्ये कोलांचा आहे, असे अनेक उठाव आपण पाहतो जे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात झालेले आपल्याला पाहायला भेटतात। आणि त्याचं कारण म्हणजे काय, तर ब्रिटिशांचं साम्राज्य विस्तारवादी धोरण आणि इतरही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची धोरणं त्याला कारणीभूत असलेली आपल्याला पाहायला भेटतात। म्हणून राजकीय कारणामध्ये आपल्याला सांगता येतं की 1857च्या उठावाला पूरक कारण कोणतं होतं, तर ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य विस्तारवादी धोरण। तर दुसरं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येतं राजकीय कारणामधलेच, ते म्हणजे वेलस्लीचं तैनाती फौजेचं धोरण। आता लॉर्ड रिचर्ड वेलस्लीची कामगिरी जर बघितली किंवा कारकीर्द जर बघितली तर त्याची कारकीर्द 1798 ते 1805 ह्या काळादरम्यान लॉर्ड रिचर्ड वेलस्ली हा भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आलेला आपल्याला पाहायला भेटतो। तो साम्राज्य मनोवृत्तीचा असलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि भारतामध्ये त्यांनी पाऊल ठेवल्या त्यांनी काय केलं, तर भारतातील सत्ताधीशांना इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली भारतातील सत्ताधीशांना आणण्यासाठी एक नवीन धोरण लागू केलं। ते धोरण होतं लॉर्ड रिचर्ड वेलस्लीचं तैनाती फौजेचं धोरण। आणि तैनाती फौजेच्या धोरणाचा वापर करून भारतातल्या सत्ताधीशांना ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या वर्चस्वाखाली आणणं हे प्रमुख धोरण ह्या वेलस्लीच्या या तैनाती फौजेच्या धोरणाच्या पाठीमागे दडलेलं आपल्याला पाहायला भेटतं। आता तैनाती फौज म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। तैनाती फौज म्हणजे जी अशी फौज भारतातील सत्ताधीशांना त्यांच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून त्यांना संरक्षण मिळवून देणार, परंतु ही तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राजांना त्या तैनाती फौजेचा संपूर्ण खर्च उचलावा लागायचा। त्या तैनाती फौजेच्या ज्या काही अटी आहेत त्या राजाला मान्य कराव्या लागायच्या, ज्या की अटीपासून भारतीय राजे लोक अनभिज्ञ असलेले आपल्याला पाहायला भेटतात। भारतीय राजे लोकांनी तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत फक्त आपल्या संरक्षणाचाच विचार केला, परंतु भविष्याचा विचार न करता घाबरलेल्या भारतीय संस्थानिकांनी इतर संस्थानिक आपल्यावर आक्रमण करेल, परकीयांचं आक्रमण आपल्यावर होऊ शकतं या उद्देशानं भारतातील संस्थानिकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी ही तैनाती फौज कुठलाही परिणामाचा विचार न करता ती स्वीकारलेली आपल्याला पाहायला भेटते। आणि त्याच्यातूनच मग आपण पाहतो या तैनाती फौजेचा वापर लॉर्ड रिचर्ड वेलस्लीनं भारतातल्या अधिक राज्यांवर केलेला आपल्याला पाहायला भेटतो। आता या तैनाती फौजेला शिकार पडलेली राज्य सुद्धा आपल्याला माहिती आहेत। तैनाती फौजेला शिकार पडलेल्या राज्यामध्ये आपण पाहतो पहिलं राज्य आहे हैदराबादचा निजाम। आता हैदराबादच्या निजामानं तैनाती फौजेचा स्वीकार का केला, कारण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी बघायची असेल तर 1795 मध्ये जावं लागतं आपल्याला। 1795 मध्ये पेशवा दुसरा बाजीराव, या पेशवा दुसऱ्या बाजीरावांनी
खर्ड्याच्या लढाईत, खर्डा अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणार एक ठिकाण, या खर्ड्याच्या लढाईमध्ये पेशवा दुसऱ्या बाजीरावाने हैदराबादच्या निजामाचा दारुण पराभव केला आणि मराठ्यांच्याच भीती पुढे हैदराबादच्या निजामानं 1798 मध्ये तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार केलेला आपल्याला पाहायला भेटतो। आणि अशा पद्धतीनं एका पाठोपाठ अनेक भारतातील संस्थानिक आणि सत्ताधीशांनी तैनाती फौजेचा स्वीकार हा सुरू केलेला आपल्याला पाहायला भेटतो किंवा स्वीकारायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळे तैनाती फौजेचा वापर हा भारतातील सत्ताधीशांना संरक्षण देणे नसून तर भारतातील सत्ताधीशांना इंग्रज राजवटीच्या वर्चस्वाखाली आणणं हा लॉर्ड रिचर्ड वेलेस्लीचा प्रमुख उद्देश होता आणि हा उद्देश भारतीय संस्थानिक भारतीय राजे लोक ओळखू शकले नाहीयेत। पण खूप उशिरानं भारतीय संस्थानिकांना भारतीय राजे लोकांना या तैनाती फौजेच्या अटीचा किंवा तैनाती फौजेचा उद्देश जो आहे तो समजलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यातूनच पुढे मग आपण पाहतो जे राजे लोक या तैनाती फौजेच्या स्वीकारामुळे आपण पारतंत्र्यात गेलो, आपलं स्वातंत्र्य आपण गमावून बसलो, ही भावना दिवसेंदिवस त्या राजे लोकांमध्ये त्या संस्थानिक लोकांमध्ये वाढत गेली आणि त्यातूनच मग पुढे आपण पाहतो ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात, राजवटीच्या विरोधात या संस्थानिक लोकांमध्ये एक असंतोष निर्माण होण्याचं काम झालेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यातूनच मग आपण पाहतो या संस्थानिक लोकांनी 1857च्या उठावाला पूरक अशी पार्श्वभूमी निर्माण केली आणि या उठावामध्ये सहभाग नोंदवला। याच्यानंतर राजकीय कारणामधलं तिसरं महत्त्वपूर्ण कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे कुठलं तर लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण किंवा यालाच आपण काय म्हणतो दत्तक विधान नामंजूर तत्व। आता लॉर्ड डलहौसी हा भारतामध्ये 1848 ते 1856 या काळादरम्यान भारतामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आलेला आपल्याला पाहायला भेटतो। आता लॉर्ड डलहौसी याच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं किंवा याची ओळख जर सांगायची म्हणले तर हा सुद्धा साम्राज्य मनोवृत्तीचा असलेला आपल्याला पाहायला भेटतो किंवा साम्राज्य विस्तारवादी धोरणाचा पुरस्कर्ता असलेला आपल्याला पाहायला भेटतो। या लॉर्ड डलहौसीलाच आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात किंवा औद्योगिकरणाचा जनक म्हणतात। या लॉर्ड डलहौसीच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला उकल करता येऊ शकतात, पण लॉर्ड डलहौसी ज्या वेळेस भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून पाऊल ठेवतो त्यानं भारतामध्ये पाऊल ठेवल्यानंतर भारतात साम्राज्य विस्तारवादाला सुरुवात केली आणि हे साम्राज्य विस्तारवादाला सुरुवात ही कुठल्या धोरणापासून केली तर लॉर्ड डलहौसीचं सगळ्यात जास्त गाजलेलं धोरण म्हणजे कुठलं तर दत्तक विधान नामंजूर तत्व। या दत्तक विधान नामंजूर तत्वाच्या नावाखाली भारतातली अनेक संस्थानं लॉर्ड डलहौसीनं ही खालसा केलेली आपल्याला पाहायला भेटतात। आता दत्तक विधान नामंजूर तत्व म्हणजे काय? आता भारतामध्ये अनेक संस्थानं होती। आता भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस तर गॅझेटमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे जवळजवळ 562 संस्थानं भारतामध्ये होती। निश्चितच त्याच्यापेक्षाही जास्त असलेले आपल्याला पाहायला भेटतील 1848ला। आणि या 1848 मध्ये मग डलहौसीनं जे दत्तक विधान नामंजूर तत्व लागू केलं ते तत्व भारतीय संस्थानिकांसाठी मारक ठरलेलं आपल्याला पाहायला भेटतं। आता हे दत्तक विधान नामंजूर तत्व म्हणजे काय तर दत्तक विधान नामंजूर तत्व म्हणजे भारतातील जो कोणी राजा जो कुठल्या संस्थानाचा राजा असेल त्या राजाला जर स्वतःचं मूलबाळ नसेल तर त्याला दत्तक मुलगा घेता येणार नाही। जर दत्तक मुलगा घेतला तर ईस्ट इंडिया कंपनीला विचारल्याशिवाय किंवा ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी घेतल्याशिवाय तो मुलगा या ठिकाणी दत्तक म्हणून त्याला मंजुरी मिळणार नाही। अशा प्रकारचं दत्तक विधान नामंजूर तत्व लॉर्ड डलहौसीनं लागू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं 1848 मध्ये। आणि हे दत्तक विधान नामंजूर तत्व लागू करून भारतामधलं सगळ्यात पहिलं राज्य खालसा केलं 1848 मध्ये, ते म्हणजे कुठलं तर सातारा। पहिलं राज्य भारतामधलं खालसा केलं ते म्हणजे कुठलं सातारा 1848ला। कारण आपण पाहतो 1818ला इंग्रज मराठा तिसरं युद्ध झालं आणि तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांची सत्ता पूर्णपणे लयास गेली असं या ठिकाणी म्हणलं जातं। पेशवाईचा शेवट झाला। पण पुढे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टननं मुंबई प्रांत ज्यावेळेस निर्माण केला, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर बनला। तो जाणकार होता, त्याला माहिती होतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मान हा छत्रपती पदाला असलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि या छत्रपती पदाप्रती निष्ठा असणारे
अनेक लोक या ठिकाणी गप्प बसणार नाहीत, म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिस्टननं 1819 मध्ये साताऱ्याच्या गादीचं पुनरुज्जीवन केलं होतं आणि 1819 मध्ये साताऱ्याच्या गादीवर प्रतापसिंह भोसले यांना विराजमान केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. 1819 ते 1839, दुसरं 1819 ते 1838 पर्यंत प्रतापसिंह भोसले सातारचे छत्रपती म्हणून या ठिकाणी कार्यरत होते. पण 1838 मध्ये त्यांच्या विरोधात कट कारस्थान करून प्रतापसिंह भोसले यांना त्यांच्या पदावरून त्यांना काढून टाकलं आणि त्यांचा भाऊ आप्पासाहेब भोसले यांना सातारच्या गादीवर छत्रपती म्हणून बसवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पण सातारच्या छत्रपती प्रतापसिंहाचे वकील रंगो बापूजी गुप्ते हे मात्र स्वस्थ बसले नाहीत. रंगो बापूजी गुप्ते प्रतापसिंह भोसलेंवर झालेल्या अन्याय अत्याचार आणि त्यांचं गेलेलं छत्रपती पद परत मिळवून देण्यासाठी म्हणून ते इंग्लंडला जातात. इंग्लंडकडे जाऊन इंग्लंडच्या पार्लमेंटचे दरवाजे खटखटात आहेत. इंग्लंडच्या राणीची गाठभेट घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांना कसल्याच प्रकारचं यश मिळत नाही आणि योगायोगानं प्रतापसिंह भोसले हे निपुत्रिक होते. पुढे जे आप्पासाहेब 1839 मध्ये गादीवर आले होते छत्रपती म्हणून, ते आप्पासाहेब सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो 1848 मध्ये निपुत्रिक मरण पावले आणि निपुत्रिक मरण पावल्यानंतर मात्र डलहौसीनं दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली पहिलं राज्य खालसा केलं 1848 ला, ते म्हणजे सातारा. त्याच्यानंतर दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली अनेक राज्य खालसा करण्याचा सपाटा लॉर्ड डलहौसीनं भारतामध्ये सुरू केला. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो जेतपूर आहे, संबळपूर आहे, बगत आहे किंवा त्यालाच आपण बगाट म्हणतो, उदयपूर आहे, कैरोली आहे. ह्या लॉर्ड डलहौसीच्या दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली भारतातली अनेक राज्य खालसा केली आणि ह्या खालसा करणामुळं आपण पाहतो त्या संस्थानिक लोकांनी, त्या राजे लोकांनी इंग्रजांच्या विरोधात असंतोष व्यक्त करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला भेटते. आता 1857च्या उठावामध्ये आपण पाहतो झाशी एक राज्य सहभागी झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. झाशीच्या शासक कोण होत्या? राणी लक्ष्मीबाई, त्यांचे मिस्टर गंगाधरराव नेवाळकर. बरोबर, गंगाधरराव नेवाळकर 1853 मध्ये निपुत्रिक मरण पावले. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी दामोदर रावांना या ठिकाणी आपण पाहतो दत्तक म्हणून या ठिकाणी स्वीकारलं, परंतु ईस्ट इंडिया कंपनीनं राणी लक्ष्मीबाईला या दामोदर रावास दत्तक नामंजूर केलेलं आपल्याला पाहायला भेटते किंवा दत्तक म्हणून घेण्यास नामंजुरी दिलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे राणी लक्ष्मीबाईंनी चिडून आपण पाहतो असंतोष व्यक्त करून 1857च्या उठावात सहभाग नोंदवलाय. म्हणजे कुठंतरी लॉर्ड डलहौसीचं दत्तक विधान नामंजूर तत्व हे धोरण 1857च्या उठावाला पूरक होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पुढच्या कारणाकडे आपण जाऊया. लॉर्ड डलहौसीचंच या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक धोरण 1857च्या उठावाला कारणीभूत आहे. ते म्हणजे कुठलं? तर पदव्या पेन्शन समाप्तीचं धोरण. ज्याप्रमाणे लॉर्ड डलहौसीनं दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली अनेक लोकांचं राज्य खालसा केलं, त्याच पद्धतीनं भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून अनेक लोकांना ज्या काही पदव्या दिल्या गेलेल्या होत्या किंवा त्यांना जी पेन्शन दिली जात होती ती सुद्धा नामंजूर करण्याचं काम लॉर्ड डलहौसीनं केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते, उदाहरणार्थ जर सांगायचं म्हणलं तर अशी आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतात. जसं की मुघल सम्राट, मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा याची बादशाह पदवी काढली, याला ईस्ट इंडिया कंपनीकडून मिळणारी पेन्शन सुद्धा नाकारली. पुढे आपल्या नानासाहेब पेशव्यांचं उदाहरण घेता येऊ शकतं. नानासाहेब पेशवा म्हणजेच धोंडोपंत पेशवे. आता 1818 ला इंग्रज मराठा तिसरं युद्ध झालं आणि तिसऱ्या युद्धामध्ये पेशवाईचा शेवट झाला. शेवटचा पेशवा होता दुसरा बाजीराव पेशवा आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याला पकडल्यानंतर जेरबंद केल्यानंतर 1818 ला दुसऱ्या बाजीराव पेशव्याला वार्षिक 8 लाख रुपये पेन्शन देऊन उत्तर प्रदेशात कानपूर जवळ बिठूर या ठिकाणी पाठवण्याचं काम केलं. पण पुढे बिठूरमध्ये वास्तव्य करत असताना या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी नानासाहेब पेशव्यांना म्हणजेच धोंडोपंतांना या ठिकाणी दत्तक घेतलं आणि मग पुढे आपण पाहतो याच नानासाहेब पेशव्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडे ॲप्लिकेशन केलं, अर्ज केला की माझ्या वडिलांना म्हणजेच दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना जी वार्षिक 8 लाख रुपये पेन्शन मिळत आहे ती पेन्शन पुढे मलाही चालू राहावी. परंतु ईस्ट इंडिया कंपनीनं नानासाहेब पेशव्यांना ही पेन्शन नामंजूर करण्याचं काम केलं. बरं, तंजावरचा राजा त्याची राजा पदवी काढली, कर्नाटकच्या नवाब
याची नवाब पदवी काढून टाकलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळं कुठंतरी पदव्या पेन्शन समाप्तीचं धोरण सुद्धा 1857च्या उठावाला कारणीभूत ठरले. कारण या पदव्या पेन्शन समाप्तीच्या धोरणामुळे नाराज झालेला जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये प्रचंड असंतोष ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात निर्माण झाला आणि त्या असंतोषाचाच परिणाम पुढे 1857च्या उठावात झाला. आता 1857चा उठाव हा नियोजित होता का याच्या बाबतीत ज्यावेळेस आपण स्पष्टीकरण करतो त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की नानासाहेब पेशवे हे उठावाचे कटकार होते किंवा योजनाकार असलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळं पदव्या पेन्शन समाप्तीचं धोरण डलहौसीचं हे कुठेतरी 1857च्या उठावाला पूरक ठरलेलं आपल्याला पाहायला भेटतं. हरकत नाही. पुढचं कारण या ठिकाणी आपल्याला आणखीन एक सांगता येतं, वेतन, इनामे आणि जहागिरी जप्त धोरण. आता लॉर्ड डलहौसीनं अनेक लोकांना ईस्ट इंडिया कंपनीकडून दिली जाणारी वेतनं बंद केली. अनेक लोकांना जी जहागिऱ्या मिळालेल्या होत्या त्या जहागिऱ्या ज्यांच्या नावावर नाहीयेत त्या जप्त करण्याचं काम, त्या सरकार जमा करण्याचं काम सुरू केलं. इव्हन एवढंच नाही तर इनाम जी होती इनाम सुद्धा काढून घेण्याचं काम सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं कुठंतरी ह्या सर्वसामान्य लोकांचा आक्रोश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात उमटलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि तो सर्व असंतोष 1857च्या उठावामध्ये हा घडून आलेला आपल्याला पाहायला भेटतो किंवा तिथं उमटलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळे राजकीय कारणामध्ये या कारणांचा आढावा आपल्याला पाहायला भेटतो. आता राजकीय कारणानंतर 1857च्या उठावाला पूरक असणारं आणखीन पुढचं कारण कुठलं आहे तर ते म्हणजे आर्थिक कारण. कारण ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती व्यापार करण्यासाठीच, बरोबर. त्यामुळं आर्थिक कारण सुद्धा कुठेतरी 1857च्या उठावाला कारणीभूत आहेत. आता आर्थिक कारणामध्ये पहिलं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे कुठलं, भारतीयांचं आर्थिक शोषण ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर केलं. कारण आपण पाहतो ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600ला लंडनमध्ये धाडशी व्यापारी गटानं केली आणि तिला इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिनं परमिशन दिली. सुरुवातीला परमिशन 15 वर्षाचीच होती, परंतु 1609 मध्ये इंग्लंडचा राजा जेम्स पहिला यानं ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची कायमस्वरूपी सनद बहाल केली आणि त्याच अनुषंगाने ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये येऊन मग काय करते, व्यापार सुरू करते. आणि हा व्यापार करत करत ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतामध्ये 1757ला प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये रोवते आणि तोच पाया बंगालमध्ये 22 ऑक्टोबर 1764च्या बक्सारच्या लढाईने मजबूत करते. आणि भारतामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला व्यापारी कंपनी म्हणून आली होती ती ह्या दोन युद्धामुळे ती राजकर्ती बनू लागलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि तिथूनच मग आपण पाहतो ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिश लोक, इंग्रज लोक भारतामध्ये भारतीयांचं आर्थिक शोषण करायला सुरुवात करतात. मग त्याचा पहिला जर पाडा बघायचा म्हणला, ज्यावेळेस आपण पाहतो 1764 मध्ये बक्सारच्या लढाईत मुघल बादशाह शाह आलम याचा पराभव इंग्रजांनी केला. त्यावेळेस इंग्रजांनी मुघल बादशाह शाह आलमवर अलाहाबादचा तह लादला आणि या अलाहाबादच्या तहानुसार दुहेरी राज्यव्यवस्था किंवा या अलाहाबादच्या तहानुसार दिवाणीचे अधिकार हे ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले आपल्याला पाहायला भेटतात 1765 मध्ये. आणि या अलाहाबादच्या तहानुसारच ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार, ओरिसा या 3 प्रांताच्या दिवाणीचे अधिकार ज्यावेळेस प्राप्त झाले त्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्हनं 1765 मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये सर्वसामान्यांची पिळवणूक करणारी एक व्यवस्था अस्तित्वात आणली. ती व्यवस्था म्हणजे कोणती होती तर दुहेरी राज्य व्यवस्था. या दुहेरी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात पिळवणूक ही बंगालमधल्या जनतेची करण्यात आलेली आपल्याला पाहायला भेटते. बरं, याच्या पुढे जाऊन आपण बघूया. ज्यावेळेस भारतामध्ये कॉर्नवॉलिस हा गव्हर्नर जनरल बनला बंगालचा, त्यावेळेस कॉर्नवॉलिसनं 22 मार्च 1793ला भारतामध्ये एक नवीन कराची पद्धत ही अस्तित्वात आणली. ती म्हणजे कुठली होती तर कायमधारा पद्धत. आणि या कायमधारा पद्धतीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करण्याचं काम ही कॉर्नवॉलिसनं केलेलं आपल्याला पाहायला भेटते.
कारण या कायमधारा पद्धतीमध्ये सर्व जमिनीविषयीचे अधिकार हे जमीनदाराकडे सुपूर्त केलेले आपल्याला पाहायला भेटतात. या कायमधारा पद्धतीला अनेक नावे आहेत, ते तुम्ही पाहू शकतात. जसं की कायमधारा पद्धत, दशवार्षिक पद्धत, सूर्यास्त पद्धत, बिस्वेदारी पद्धत, जहागीरदारी पद्धत, ह्या वेगवेगळ्या नावानं ही कायमधारा पद्धत ही ओळखली जाते, हरकत नाही. परंतु या कायमधारा पद्धतीच्या माध्यमातून भारतीयांचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. बरं, याच्या पुढे जातो. 1820-22 ह्या 2 वर्षामध्ये, 1820 मध्ये आपण पाहतोय रयतवारी पद्धत आणि 1822 मध्ये महालवारी पद्धत, ह्या 2 पद्धती जमीन महसूल विषयकच्या हे लागू केलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्या माध्यमातून सुद्धा भारतीयांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक करण्याचं काम केलं किंवा आर्थिक शोषण करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे भारतीय संपत्तीचा ओघ हा ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर होता. प्रचंड आर्थिक शोषण भारतीयांचं ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि या आर्थिक शोषणामुळं भारतातला सर्वसामान्य वर्ग जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात पेटून उठला आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसून येतो कशात? 1857च्या उठावामध्ये. हरकत नाही, हे भारतीयांचं आर्थिक शोषण हे एक मुद्दा 1857च्या उठावाला कारणीभूत आहे. बरं, पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आर्थिकरणामधला कारणीभूत असणारा 1857च्या उठावाला, तो म्हणजे कुठला? तर देशी उद्योगधंद्यांचा ऱ्हास. बघा, ईस्ट इंडिया कंपनीच्या औद्योगिक धोरणामुळे भारतीय उद्योगधंद्यांचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास झालाय. कारण ईस्ट इंडिया कंपनी भारतातील कच्चा माल अल्प दरानं विकत घेत असत आणि ती पक्का बनवण्यासाठी इंग्लंडमध्ये, लँकेशायर, मँचेस्टर, कारण 18व्या शतकामध्ये आपण पाहतो औद्योगिक क्रांती झालेली आपल्याला दिसून येते तिथं, आणि त्याच्याच बळावर मग भारतातला कच्चा माल हा अल्प दरामध्ये उचलायचा आणि तिथं पक्का बनवून आणून तीच माल भारताच्या बाजारपेठेमध्ये आणून चढ्या भावानं विकला जायचा. याच्यामुळं परिणाम काय झाला? तर याच्यामुळं आपण पाहतो तर देशी उद्योगधंद्यांचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. कारण भारतामध्ये औद्योगिक क्रांती झालेली नव्हती. भारतामध्ये कारागिरांवर आधारित असणारी उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळं देशी उद्योगधंद्यांचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. कारण जो काही माल मशीनवर बनलेला होता तो हातमागावर बनलेल्या मालापेक्षा निश्चितच सुबक हा चांगला होता. आणि कारागीर वर्ग जो आहे, हस्त कारागीर वर्ग, हा हस्त कारागीर वर्ग एखादी वस्तू बनवण्यासाठी प्रचंड कालावधी घेत असत. परंतु आता औद्योगिक क्रांती झाल्यामुळं इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतातून पाठवलेला कच्चा माल अवघ्या काही कार्यकाळामध्येच पक्का बनवून आणून ती भारतीय बाजारपेठेमध्येच विकते. त्यामुळं त्याचा परिणाम भारतातल्या उद्योगधंद्यांवर झालेला आपल्याला पाहायला भेटतो प्रचंड. कारण भारतातल्या उद्योगधंद्यांची पूर्णपणे कंबर मोडण्याचं काम झालं आणि या देशी उद्योगधंद्यांचा ह्रास व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि देशी उद्योगधंद्यांचा ह्रास झाल्यामुळेच साहजिकच या देशी उद्योगधंद्यामध्ये काम करणारा हस्तकारागीर वर्ग सुद्धा बेकार झाला आणि याच्यामुळंच ह्या देशी उद्योगधंदेवाल्यांच्या मनामध्ये आणि भारतीय हस्तकारागिरांच्या मनामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्याच असंतोषाचा भडका 1857च्या उठावामध्ये झालेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढे शेतकऱ्यांची पिळवणूक हे एक कारण महत्त्वपूर्ण आर्थिक कारणामध्ये सांगण्यासाठी. शेतकऱ्यांची पिळवणूक ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. शेतकऱ्यांची पिळवणूक वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या कर पद्धतीच्या माध्यमातून आपण बघितलं. कायमधारा पद्धत असेल, रयतवारी पद्धत असेल, महालवारी पद्धत असेल, या पद्धतीच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांची पिळवणूक होतच होती. परंतु शेतकऱ्यांना सक्तीनं काही पिकं घेण्याची सक्ती केली जात होती किंवा त्यांच्यावर दाबदडपशाही केली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. जसं की नीळ पिकवणे, आफूचं उत्पादन, ज्याच्यामधून भारतीयांना काहीच मोठ्या प्रमाणात नफा झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही. त्यामुळे इंग्रजांना जी काही फायदेशीर पिकं आहेत तीच पिकं घेण्यासाठी भारतीयांना काय केलेलं आहे, एक भाग पाडलेला आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात पिळवणूक केली. बरं, एवढंच नाही, शेतकऱ्यांकडून कर गोळा करत असताना शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार केला गेला नाही. एखाद्या वर्षी जर भीषण दुष्काळ पडला
तर दुष्काळ पडला असताना सुद्धा हा वर्ग, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कर्मचारी वर्ग, त्या शेतकऱ्याकडून जबरदस्तीनं शेतसारा वसूल करत होता. त्यामुळं शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस ही हलाखीची बनत चाललेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक जी झाली ती प्रचंड प्रमाणात होती. त्यामुळे जो पिसलेला शेतकरी आहे, पिळवणूक झालेला शेतकरी आहे, त्याच्या मनामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात जो असंतोष उमटला, तो असंतोष 1857च्या उठावाला कारणीभूत ठरलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढचं कारण बघूया आर्थिक कारणामध्ये. ते म्हणजे काय, तर भांडवलदारी वर्गाचा उदय. बघा, आता भांडवलदारी वर्गाचा उदय, आता भांडवलदारी वर्ग हा भारतामध्ये निर्माण झाला, पण कुठला झाला? भारतातला झाला का? नाही, भारतातली गिणेचुणे असतील, परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये इंग्लंडमधला जो काही व्यापारी वर्ग आला, तो भारतामध्येच इन्व्हेस्ट करून भारतातलीच, बघा, कच्च्या मालावर या ठिकाणी काय करतोय? डल्ला मारतोय. भारतातल्याच कच्च्या मालाची या ठिकाणी काय करतोय? हलक्या भावानं म्हणजे कमी प्रतीनं विक्री करतोय. तोच माल पक्का करून भारतीय बाजारपेठेमध्येच विकतोय. म्हणजे स्वतःचाच या ठिकाणी मुनाफा हा भांडवलदारी वर्ग करू लागलेला आपल्याला पाहायला भेटतो. बरं, हा भांडवलदारी वर्ग भारतातला नव्हता. हा भांडवलदारी वर्ग इंग्लंडमधला इंग्रज वर्ग असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि या भांडवलदारी वर्गानं सुद्धा मग कामगारांची पिळवणूक असेल, सर्वसामान्य भारतीयांची पिळवणूक असेल, ही सुरू केलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळं आर्थिक कारणामध्ये आपल्याला ही कारणं या ठिकाणी सांगता येत आहेत. बरं, पुढच्या कारणाकडे जाऊया, तिसऱ्या कारणाकडे. ते म्हणजे कुठलं? तर सामाजिक कारण किंवा सामाजिक कारणे. बघा, आता 1857च्या उठावाला सामाजिक कारणं ही मोठ्या प्रमाणावर पूरक असलेली आपल्याला पाहायला भेटतात. भारतीयांना अपमानास्पद वागणूक. बघा, सामाजिक कारणामध्ये पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो, तो म्हणजे कुठला? भारतीयांना दिली गेलेली अपमानास्पद वागणूक. आता भारतीयांना कशा पद्धतीने अपमानास्पद वागणूक दिली गेली? इंग्रज लोक स्वतःला गोरे समजून आणि भारतीयांना काळे समजून म्हणत असत की आम्ही वर्णानं श्रेष्ठ आहोत, आम्हाला ईश्वरानं तो अधिकार दिला तुमच्यावर राज्य करण्याचा. त्यामुळं भारतीयांना या ठिकाणी आपण पाहतो प्रचंड प्रमाणात अपमानास्पद वागणूक दिली जात असत. 1857च्या उठावाला तिसरं महत्त्वपूर्ण कारण जे कारणीभूत आहे ते म्हणजे सामाजिक कारण. ह्या सामाजिक कारणामध्ये पहिला मुद्दा आपल्याला पाहायला भेटतो, तो म्हणजे कुठला? भारतीयांना दिली गेलेली अपमानास्पद वागणूक. इंग्रज स्वतःला वर्णामुळे हे श्रेष्ठ समजत होते, कारण ते गौरवर्णीय होते, आणि आपण भारतीयांना मात्र या ठिकाणी काळ्या वर्णाचे असल्यामुळं साहजिकच या ठिकाणी काय केलं जायचं? त्यांचा छळ केला जायचा, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनामध्ये अनेक भारतीय लोक होते. त्यामुळं त्या भारतीयांना दिली जाणारी जी वागणूक होती ती पूर्णपणे अपमानास्पद होती. त्यामुळे कुठंतरी या दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळं भारतीय लोकांच्या मनामध्ये इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात एक असंतोषाचं वातावरण निर्माण व्हायला तयार झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळेच तो जो असंतोष आहे पुढे 1857च्या उठावामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटतो, किंवा 1857च्या उठावामध्ये उमटलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळे भारतीयांना दिली गेलेली अपमानास्पद वागणूक ही कुठतरी 1857च्या उठावाला कारणीभूत असणारा एक महत्त्वपूर्ण सामाजिक कारणातला घटक आपल्याला पाहायला भेटतो. आता दुसरं सामाजिक कारण कुठलं आहे 1857च्या उठावाला पूरक? ते म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेत ईस्ट इंडिया कंपनीचा हस्तक्षेप किंवा इंग्रजांचा हस्तक्षेप. कशा पद्धतीनं झाला? तर मग आपण पाहतोय ईस्ट इंडिया कंपनी आमच्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये या ना त्या कारणानं हस्तक्षेप करताना आपल्याला पाहायला भेटते. आता उदाहरणार्थ जर सांगायचं म्हणलं तर 1813चा चार्टर ऍक्ट हा जर आपण पाहतोय, 1813चा चार्टर ऍक्ट. आता हा चार्टर ऍक्ट तुम्हाला माहित आहे, ह्या चार्टर ऍक्ट मध्ये एक तरतूद होती. ह्या तरतुदीमध्ये असं सांगितलं होतं की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतामध्ये धर्मप्रसारासाठी जावं, किंवा परवानगी दिली होती ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये धर्मप्रसार करण्याची. आणि मग त्या परवानगीला अनुसरूनच 1813 पासून अनेक ख्रिश्चन मिशनऱ्या भारतामध्ये येऊन आमच्या भारतीय समाज व्यवस्थेत शिरकाव करून आमच्या समाज व्यवस्थेची पाळेमुळे हलवण्याचं काम सुरू करतात. ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे, भारतीय धर्म हा कसा वाईट आहे,
भारतीय धर्मातल्या रूढी परंपरा ह्या कशा वाईट आहेत याचं चित्रण करण्याचं काम सुरू झालं. परंतु आम्ही भारतीय सामाजिक लोक जे होतो ते प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून पाहत नव्हतो. प्रबोधन हे आमच्या भारतामध्ये अद्यापही सुरू झाले आपल्याला पाहायला भेटत नाही. कारण आम्ही रूढी परंपराला अनुसरून जीवन जगणारा वर्ग होतो. भारतीय संस्कृती ही आमची परम संस्कृती आहे हे मानून चालत होतो. त्यामुळे आमच्या समाज व्यवस्थेमध्ये आमच्या धर्माच्या बाबतीत, आमच्या संस्कृतीच्या बाबतीत, आमच्या सामाजिक रूढी परंपरा प्रथेंच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस ही ख्रिश्चन मिशनऱ्या येऊन हस्तक्षेप करू लागल्या, इंग्रजी शिक्षणाचा प्रचार प्रसार करू लागल्या, त्यामुळं सर्वसामान्य भारतीय सामाजिक वर्ग जो होता तो ईस्ट इंडिया कंपनीच्या या धोरणाच्या विरोधात, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरोधात आवाज उठवताना आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्या आवाजाचाच परिणाम किंवा त्या असंतोषाचा परिणाम 1857च्या उठावामध्ये झालेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळं भारतीय समाज व्यवस्थेत हस्तक्षेप हेही कुठेतरी 1857च्या उठावाला कारणीभूत असणारा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. बरं, पुढच्या कारणाकडे जाऊया. सामाजिक सुधारणा कायदे भारतामध्ये ही ईस्ट इंडिया कंपनीनं लागू केलेली आपल्याला पाहायला भेटतात. आता सामाजिक सुधारणा कायद्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर 1829ला विल्यम बेंटिंगनं सतीबंदी कायदा अस्तित्वात आणला. बाल हत्या बंदी कायदा आमच्या भारतामध्ये अस्तित्वात आणला गेला. बरं, एवढंच नाही, 1856ला डलहौसीच्या काळात विधवा पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात आणला. ही जी कायदे आमच्या भारतामध्ये अस्तित्वात आणले ती भारतीय समाज मनाला न पटणारी होती. बघा, भारतातला काही वर्ग होता जो की प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून विचार करणारा होता. त्या वर्गाला ही कायदे पटले का पटले, परंतु सर्वसामान्य सनातनी भारतीय समाज वर्गाला ही कायदे न पटणारी होती. त्यामुळं ह्या सामाजिक सुधारणा कायद्याच्या विरोधात भारतीय समाजमनावर एक प्रचंड आघात झाला आणि त्याच्यातूनच ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आपण पाहतो राजवटीच्या विरोधात आवाज उठलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याचं रूपांतर 1857च्या उठावामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. बरं, पुढे आणखीन एक महत्त्वाचं कारण सामाजिक कारणामध्ये आपल्याला इन्क्लूड करता येतं, सांगता येतं, ते म्हणजे काय तर 1857च्या उठावाला जसं राजकीय, आर्थिक, सामाजिक कारणं कारणीभूत होती तसंच या ठिकाणी आपल्याला धार्मिक कारणांचाही उल्लेख 1857च्या उठावाला पूरक असल्याच्या बाबतीत करता येतो. आता धार्मिक कारणामध्ये कुठली कारणं 1857च्या उठावाला पूरक होती, त्यामध्ये पहिलं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे कुठलं तर ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार. हे 1857च्या उठावाला कारणीभूत असणारं पहिलं धार्मिक कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येत आहे. कारण मगाशी सांगितलं 1813च्या चार्टर ॲक्टनुसार ख्रिश्चन मिशनऱ्या भारतात येऊ लागल्या. भारतात येऊन भारतीय समाज व्यवस्थेमध्ये शिरकाव करून त्या आपल्या धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करू लागल्या. ख्रिश्चन धर्म हा कसा ग्रेट आहे आणि भारतीय धर्म हा कसा थोतांड आहे हे सांगण्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्या मागे पुढे पाहत नव्हत्या. आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ज्या वेळेस आपण पाहतो ख्रिश्चन मिशनऱ्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करू लागल्या त्यावेळेस मात्र ही गोष्ट सर्वसामान्य भारतीय समाज व्यवस्थेतील लोकांनाही पटली नाही, रुचली नाही. त्यामुळे या प्रकारामुळे किंवा या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात असंतोष व्यक्त होण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि त्या असंतोषाचा भडका 1857च्या उठावामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटतो. हरकत नाही. धार्मिक कारणामध्ये पुढचं कारण आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे काय तर हिंदू आणि मुस्लिम धर्मावर ईस्ट इंडिया कंपनी ही टीका करू लागलेली आपल्याला पाहायला भेटते किंवा इंग्रज प्रशासनाच्या माध्यमातून टीका करण्यात येऊ लागलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा हा भेदभाव हा पूर्वी नव्हता. इंग्रजांनी फोडाझोडा आणि राज्य करा या तत्वाचा वापर करून भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आपल्याला पाहायला भेटतं. बरं, याच्यासाठी कशाचा वापर केला तर हिंदू आणि मुस्लिम धर्मावर टीका करायला सुरुवात केली. एकमेकांच्या विरोधात एकमेकांना उभा करण्याचं काम सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं हिंदू मुस्लिम धर्मावर ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून टीका होऊ लागली. आता ती धार्मिक असेल, सामाजिक असेल, वेगवेगळ्या कारणाने असेल ती टीका करण्यात येऊ लागलेली आपल्याला पाहायला भेटते. जसं भारताच्या किंवा भारतीयांच्या समाज व्यवस्थेमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचा शिरकाव झाला. आता ख्रिश्चन मिशनऱ्यांचा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये शिरकाव झाला याचा अर्थ हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्हीही धर्मामध्ये त्यांचा शिरकाव झाला असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम धर्मावर ज्यावेळेस इंग्रज लोक किंवा ख्रिश्चन मिशनऱ्या
टीका टिप्पणी करू लागल्या, ईस्ट इंडिया कंपनी टीका टिप्पणी करू लागली, त्यामुळे सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिम वर्ग जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात पेटून उठला आणि त्यांचा असंतोष हा पुढे 1857च्या उठावामध्ये काय झालाय नमूद झालेला आपल्याला पाहायला भेटतो किंवा दिसून आलेला आपल्याला पाहायला भेटतो. हरकत नाही. तिसरं कारण, धार्मिक कारण या ठिकाणी सांगता येऊ शकतं, ते म्हणजे काय तर भारतीय धर्मावर संकट आल्याची भावना किंवा भारतीयांना आपल्या धर्मावर संकट आल्याची भावना निर्माण झाली. कारण ख्रिश्चन मिशनऱ्या ह्या भारतामध्ये येऊन काय करू लागल्यात, ख्रिश्चन मिशनऱ्या भारतामध्ये येऊन भारतीय धर्म हा कसा थोतांड आहे, भारतीय धर्म हा कसा वाईट आहे, हेच सांगत आपल्याला पाहायला भेटते. ख्रिश्चन मिशनऱ्या सुटलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. कारण जो भारतीय धर्म आहे तो धर्म आपल्याला प्रिय होता, भारतीय संस्कृती आपल्याला प्रिय होती, भारतीय धर्मामध्ये संस्कृतीमध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या गोष्टी आम्हाला आवडत होत्या. त्यामुळे या आमच्या भारतीय धर्माच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस ख्रिश्चन मिशनऱ्या हस्तक्षेप करू लागल्या त्यावेळेस भारतीयांना आपल्या धर्मावर संकट आलेलं आहे ही भावना निर्माण झाली. बघा, एकतर अगोदरच आपली राजसत्ता गेली, इंग्रजांची राजवट सुरू झाली, ही भावना आमच्या मनामध्ये होतीच. त्यामुळं आता दुसरी भावना भारतामध्ये दोनावली, ती म्हणजे कुठली तर भारतीयांच्या धर्मावर संकट निर्माण झाल्याची भावना, आणि ही स्वस्थ बसू देणारी नव्हती. आणि याच्यातूनच भारतीय सर्वसामान्य जनतेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात, राजवटीच्या विरोधात असंतोष व्यक्त व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या असंतोषाचा परिणाम 1857च्या उठावामध्ये झालेला आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं धार्मिक कारणामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव, समावेश आपल्याला करता येतो. हरकत नाही. 1857च्या उठावाला पाचवं महत्त्वपूर्ण कारणीभूत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं, ते म्हणजे कुठलं तर लष्करी कारण किंवा लष्करी कारणे. आता या लष्करी कारणामध्ये आपण पाहतो काही प्रमुख मुद्दे आहेत जी की 1857च्या उठावाला खरोखर पूरक असलेले आपल्याला पाहायला भेटतात. ते म्हणजे कुठली बघा, लष्करी कारणामध्ये पहिलं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे काय तर भारतीय सैनिकांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आल्यानंतर भारतातील अनेक लोकांना आपल्या प्रशासनामध्ये समाविष्ट करते. सैनिक म्हणून आपल्या प्रशासनामध्ये, ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनामध्ये समाविष्ट करून घेते. पण समाविष्ट करून घेतल्यानंतर भारतीयांना किंवा भारतीय सैनिकांना दिली जाणारी जी वागणूक होती ती सर्वसामान्यांसारखी नव्हती. जसं इंग्रज सैनिकाला वागणूक दिली जायची तशी भारतीय सैनिकांना वागणूक दिली जात नव्हती. दोघांनाही ट्रीटमेंट वेगवेगळी असलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण इंग्रजांचा श्रेष्ठवादाचा सिद्धांत हा आपल्याला पाहायला भेटतो. कारण इंग्रजांनी आम्ही गोरे आहोत, भारतीय काळे आहेत हे मनामध्ये कायमस्वरूपी ठेवलेलं आहे. फक्त भारतीयांचा यूज अँड थ्रो करायचा, भारतीयांचा वापर करायचा आणि फेकून द्यायचं, एवढाच या ठिकाणी आपण पाहतोय उपयोग ईस्ट इंडिया कंपनीने केलेला आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं भारतीय सैनिकांना ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनात ही वागणूक अपमानास्पद असलेली आपल्याला पाहायला भेटते. शिव्या देऊन बोलवणे, भारतीयांचा नेहमी अपमान करणे हे आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं भारतीय सैनिकांचा प्रचंड असंतोष हा ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटतो. भारतीय सैनिकांच्या मनामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात प्रचंड अराजकता किंवा असंतोष निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारे हे घटक आपल्याला पाहायला भेटतात. हरकत नाही. पुढचं कारण आपल्याला पाहायला भेटतं लष्करी कारणामध्ये, ते म्हणजे कुठलं भारतीय सैनिकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे. आता ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनामध्ये भारतीय सैनिक पदावर कार्य करत असताना त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जायचा, भाग पाडलं जायचं. ज्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये आहेत, पवित्र आहेत, त्या गोष्टी त्यांना दूर सारायला लावायच्या आणि ख्रिश्चन धर्मातल्या गोष्टी त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जायचा. त्याच्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात असंतोष व्यक्त होऊ लागला आणि त्याच असंतोषाचा परिणाम 1857च्या उठावामध्ये पुढे झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु हेही कुठतरी कारण 1857च्या उठावाला कारणीभूत आहे. लष्करी कारणामधलं तिसरं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय तर भारतीय सैनिकांना दिलं जाणारं असमान वेतन आणि भत्ते. आता एकाच पदावर इंग्रज सैनिक आहे आणि त्याच पदावर भारतीय सैनिक जरी असला तरी या दोघांच्या वेतनामध्ये, पगारामध्ये असमानता असलेली आपल्याला पाहायला भेटते.
इंग्रज सैनिकांना पगार जास्त, भारतीय सैनिकाला पगार कमी. इंग्रज सैनिकाला भत्ते जास्त, भारतीय सैनिकाला भत्ता कमी. आणि ही असमानतेची वागणूक कुठंतरी भारतीय शिपायांच्या मनामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण करताना आपल्याला पाहायला भेटते. बरं, इव्हन एवढंच नाही, भारतीय सैनिकांना आपण पाहतोय लढण्यासाठी सगळ्यात पुढे लोटलं जायचं आणि ज्या वेळेस विजय मिळाला जायचा त्यावेळेस मात्र ईस्ट इंडिया कंपनी विजयाचं श्रेय ही इंग्रजी सैन्याला द्यायची. त्यामुळं ही असमानतेची वागणूक, ही भेदाभेदपूर्ण असणारी वागणूक ही भारतीय सैनिकांच्या मनामध्ये कुठंतरी असंतोष निर्माण करताना आपल्याला पाहायला भेटते. केवळ एवढीच कारणीभूत नाहीत आहेत अशातला घटक नाहीये किंवा भाग नाहीये. आता सैनिकांना, आता आपण बघितलं 1824ची घटना बघा, ज्यावेळेस ब्रह्मदेशावर आक्रमण करायचं होतं त्यावेळेस भारतीय सैनिकांना समुद्र मार्गानं ब्रह्मदेशामध्ये घुसवण्याचं काम सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यावेळेस भारतीय लष्करानं पूर्णपणे नकार दिलेला आपल्याला पाहायला दिसून येते. म्हणजे आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये समुद्र पर्यटन करणं हे वर्ज्य सांगितले. म्हणजे कुठंतरी भारतीय सैनिकांचा धर्म किंवा भारतीय लष्कराचा धर्म ही ईस्ट इंडिया कंपनीची राजवट भ्रष्ट करू पाहत आहे. ह्या संदर्भातली किंवा या बाबतीतली जी काही भावना भारतीयांची दुखावली, भारतीय सैनिकांची दुखावलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या दुखावलेल्या भावनेतूनच मग पुढे आपण पाहतो तर भारतीय लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि तीच कुठेतरी 1857च्या उठावाला कारणीभूत असलेली आपल्याला पाहायला भेटते. ह्या 5 कारणाव्यतिरिक्त 1857च्या उठावाला आणखीन एक महत्त्वपूर्ण कारण, जे की तात्कालिक कारण म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, ते सुद्धा कारणीभूत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग 1857च्या उठावाला कारणीभूत असणारं 6वं आणि महत्त्वपूर्ण कारण हे कुठलं होतं तर तात्कालिक कारण होतं. तत्कालीन कारण. आता ह्या तत्कालीन कारणामध्ये कुठलं कारण तर आपण पाहतो, या तत्कालीन कारणामध्ये आपण पाहतो काडतूस प्रकरण. काडतूस प्रकरण हे महत्त्वपूर्ण कारण 1857च्या उठावाला कारणीभूत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं, जबाबदार असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता काय झालं बघा, 1856 मध्ये ब्रिटिश प्रशासनानं किंवा ईस्ट इंडिया कंपनीनं जुन्या ब्राऊन बेस बंदुका ह्या कालबाह्य केल्या, काढून टाकल्या आणि सैनिकांना नवीन बंदुका दिल्या. 1856 मध्ये नवीन बंदुका कुठल्या तर नवीन बंदुका आपण पाहतो कोणत्या होत्या, रॉयल नाही, एनफिल्ड, फक्त एनफिल्ड, रॉयल एनफिल्ड बुलेट आहे, फक्त एनफिल्ड ह्या बंदुका आपण पाहतो 1856 मध्ये लष्कराच्या हातामध्ये दिलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि या एनफिल्ड बंदुकांना लागणारी जी काही काडतुसं आहेत ती काडतुसं सुद्धा प्रोव्हाइड केलेली आपल्याला पाहायला भेटतं. ह्या नवीन बंदुका वजनानं हलक्या होत्या, लांब पल्ल्याच्या मारा करणाऱ्या होत्या, अचूक मारा करणाऱ्या होत्या. जुन्या ब्राऊन बेस बंदुकांपेक्षा कितीतरी पटीनं ह्या सुधारित असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. पण ह्या एनफिल्ड बंदुकीला लागणारी जी काही काडतुसं होती त्या काडतुसामुळं भारतीय शिपायांमध्ये जो असंतोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटतो तो प्रचंड आहे. कारण ह्या एनफिल्ड बंदुकीला लागणारी जी काडतूस होती त्या काडतुसाला जे काही आवरण लावलेलं होतं त्या आवरणाला गायीच्या आणि डुकराच्या चरबीचा वापर केलेला आहे, अशा प्रकारचा समज किंवा अशा प्रकारची बातमी भारतीय शिपायांमध्ये पसरलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यामुळं भारतीय शिपाई हा हवालदिल होऊन आपण पाहतो इंग्रजांच्या विरोधात असंतोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला भेटते. आणि या काडतूस प्रकरणावरूनच मग आपण पाहतो, या काडतूस प्रकरणावरूनच उठावाची 1857च्या उठावाची पहिली ठिणगी बराकपूरच्या छावणीमध्ये पडलेली आपल्याला पाहायला भेटते. बघा, 29 मार्च 1857 रोजी आपण पाहतो मंगल पांडे यांनी, आता मंगल पांडे हा बराकपूरच्या छावणीमधल्या 34व्या नेटिव्ह इन्फंट्रीचा शिपाई, ह्या मंगल पांडेने काडतूस वापरण्यास नकार देऊन बराकपूरच्या छावणीतले वरिष्ठ इंग्रज अधिकारी मेजर ह्युसन आणि मेजर वोग
यांच्यावर गोळीबार केलेला आपल्याला पाहायला भेटतो, त्यांना जखमी केलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि उठावाची पहिली ठिणगी टाकली. कशामुळं? तर ह्या एनफिल्ड बंदुकीला जी काही काडतुसं दिली गेलेली होती ती काडतुसं गाईच्या आणि डुकराच्या चरबीची आवरण लावलेली होती आणि ती आवरण भारतीय शिपायांना दातानं तोडावी लागायची. त्यामुळं भारतीय शिपायांमध्ये असा समज पसरला, हिंदू शिपायांमध्ये आणि मुस्लिम शिपायांमध्ये असा समज पसरला की हे इंग्रज लोक आपला धर्म भ्रष्ट करू पाहत आहेत. कारण हिंदूंसाठी पवित्र असणारी गाय आणि त्या गाईचं मांस हे आम्हाला खाऊ घालतायत, म्हणजे आमचा धर्म भ्रष्ट करतायत. ही भावना भारतीय शिपायांमध्ये निर्माण झाली. आणि दुसरी भावना मुस्लिम लोकांमध्ये कुठली? तर मुस्लिम धर्मामध्ये सुवर म्हणजेच डुक्कर हे अपवित्र आहे आणि त्या डुकराचं मांस हे आम्हाला खाऊ घालतायत, त्यामुळे आमचा सुद्धा धर्म या ठिकाणी भ्रष्ट होतोय. असं हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन धर्मातल्या भारतीय शिपायांमध्ये, जे की शिपाई ईस्ट इंडिया कंपनीच्या पदी नोकरीला असलेले आपल्याला पाहायला भेटत, यांच्यामध्ये निर्माण झाला. आणि त्यातूनच मग पुढे आपण पाहतो शिपायांचा जो असंतोष निर्माण झाला तोच पुढे 1857च्या उठावाला कारणीभूत ठरलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि हे कारण, हे काडतूस प्रकरण कारण हे 1857च्या उठावाला एक प्रमुख कारणीभूत असणारं तात्कालिक कारण म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि या कारणांचा आढावा घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 1857चा उठाव हा विविध कारणाने कशा पद्धतीने घडून आलेला आहे. हरकत नाही, यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष उठावाला सुरुवात कशी झाली आणि कुठे कुठे उठाव घडून आला, तिथल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, जे की परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता हाही टॉपिक किंवा कारणांचा जो टॉपिक आहे तो सुद्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण परीक्षेला अनेक वेळा कारणांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न पडलेला आपल्याला पाहायला भेटतो. आता परंतु MPSC जास्तीत जास्त प्रश्न आपण पाहतो उठावाचे प्रत्यक्ष ठिकाण, उठावाचा नेता, उठावाचा बेमोड करणारा इंग्रज अधिकारी याच्यावर विचारताना आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे पुढील लेक्चरमध्ये आपण पाहूया 1857च्या उठावाची सुरुवात, प्रत्यक्ष ठिकाणे. हरकत नाही, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.